नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. काल आपण बघितलं की मुंबाजी आणि रत्नाकरांची भेट झाली. आता बघूया त्यांच्यात काय बोलणं होत आहे. मुंबाजी म्हणाला, बरं झालं तुम्ही भेटलात. तुम्ही भाविक दिसता. माझा अनुग्रह का नाही घेत? उद्या चांगला मुहूर्त आहे, सकाळी घरी या. रत्नाकर म्हणाले, मला त्याची गरज नाही. यापूर्वीच आम्हाला तुकोबांचा कोल्हापूरला गुरुपदेश प्राप्त झाला आहे. तुम्ही खोटं बोलता. तुकोबा कधी कोल्हापूरला गेलाच नाही. त्यांनी स्वप्नात येऊन दिला. स्वप्नात कधी कोणाला गुरुपदेश मिळतो का? तुम्ही काय समजायचं ते समजा. आम्हाला तुमची गरज नाही. आणि रत्नाकर तिथून निघाले. मुंबाजी संतापाने लाल झाला. त्याचा भर रस्त्यात असा अपमान करण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. आता सुडानं पेटलेल्या मुंबाजी गप्प बसणार नव्हता. वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती. तुका म्हणे त्याला त्याच्या थुंका तोंडावरी जाती यमपुरी भोगावया. औषधी संपल्या आणि लोकांना त्यांच्या औषधींचा चांगला गुण येत असल्यामुळे औजी एके दिवशी सकाळीच भंडारा डोंगरावर गेले. शोध घेत घेत ते दाट झाडीत शिरले. आळुशाच्या वेलींचा पसारा बराच वाढला होता. त्या घेण्याकरता काही फांद्या बाजूला करताच ते आश्चर्यचकित झाले. एका डेरेदार वृक्षाखाली तुकोबा समाधी लावून बसले होते. औजी हात जोडून कितीतरी वेळ त्या पूर्वदर्शन घेत होते. हे अलौकिक दर्शन डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना बहिणाबाईंची तीव्रतेने आठवण झाली. तिथून त्यांना हलावंसं वाटेना. तेवढ्या तुकोबांची पत्नी त्यांचं जेवण घेऊन आल्यामुळे हळूच ते वेलीच्या पलीकडे निघून गेले. वनस्पती घेऊन भंडारा डोंगर उतरू लागले. पुन्हा ते दिव्य दर्शन घेण्यासाठी याच वेळी जानकीबाई आणि बहिणाबाईंना घेऊन येण्याचं ठरवलं. मन रंगले तुझ्या चरणी स्थिरावले. एक दिवस बहिणाबाई रस्त्यावरून जात असताना नेमका मुंबाजी आडवा. या कुटुंबावर त्याचा चांगलाच राग होता. त्यांना जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल हे तो पाहत असे. त्यांनी आज आरडाओरडा करून बहिणाबाईंचा अपमान केला. कोणीकडून या रस्त्यानं आलो असं बहिणाबाईंना झालं. मुंबाजीला तुकारामाविषयी असलेल्या द्वेषामुळे तो देहू गावात धुमाकूळ घालून लोकांना आणि ब्राह्मणांना त्रास देत असे. त्याचं हे वागणं कोणालाच आवडत नसे. कोणी त्याच्याशी बोलत नसत. पण तुकोजींबद्दल विशेष भक्ती आदर असल्यामुळे त्यांच्या प्रवचन कीर्तनाला सारे आवर्जून उपस्थित राहत असत. महादजी पंत देहूगावचे कुलकर्णी होते. ते सद्ग्रस्त सर्वांच्याच कामी पडत. त्यांचा आणि कोंडाजीचा घनिष्ठ संबंध होता. दोघेही मुंबाजीशी संबंध ठेवत नसत. बहिणाबाईंबद्दलची माहिती त्यांना समजल्यामुळे त्यांना या कुटुंबाविषयी विशेष आपुलकी वाटत होती. तुकोबांचा प्रवचनाला नेहमी भेट होत असल्याने चांगली ओळख झाली होती. बहिणाबाईंना मुंबाजीने वाटेत त्रास दिल्याचं वार्ता रत्नाकरांनी महादजी पंतांना सांगितल्यावर ते म्हणाले, रत्नाकर, मुंबाजीची जात सापाची आहे. कितीही चांगलं वागलं तरी तो उलटणारच. तुम्ही तुकोबांच्या ओवरीत राहत असल्यामुळे त्याचा तुमच्यावर विशेष राग आहे. तुम्ही मला सांगितलं ते फार चांगलं केलं. आता तुम्ही एक करा. ओवरीत न राहता माझ्या वाड्यात राहायला या. म्हणजे त्याला काही करता येणार नाही. आम्हालाही तुमची काळजी घेणं सोपं जाईल. बहिणाबाईंनाही त्रास होणार नाही. त्यांचे दिवस भरत आले. रत्नाकर त्यांना नमस्कार करून म्हणाला, आपले उपकार कसे मानावे हे समजत नाही. आपल्या रूपाने प्रत्यक्ष पांडुरंग भेटला. महादजी पंत म्हणाले, तुम्ही मला विनाकारण मोठेपणा देत आहात. तुम्ही लोक धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने मुंबाजीचा उपद्रव तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही इथे आलात तर तो काहीच करू शकणार नाही. कोंडाजीचा वाडाही जवळ आहे. रामजींना भिक्षुकीसाठी एका माणसाची गरज आहे. तुम्हाला हे काम मिळेल. तुमचाही वेळ जाईल. उद्या चांगला दिवस आहे. उद्याच राहायला या. दुसऱ्या दिवशी सारे महादजी पंतांच्या वाड्यात राहण्यासाठी आले. त्या दिवशी महादजींनी सर्वांना जेवणास बोलावले. त्यांची पत्नी कौसल्याबाई स्वभावाने प्रेमळ होते. त्यांनी बहिणाबाईंना हिरवं लुगडं आणि सोळीचा खण दिला. जेवणाला कोंडोबांची पत्नी सखुताई होती. कौशल्याबाईंनी केलेल्या आळूवड्या बहिणाबाईंना खूपच आवडल्या. हे त्यांचं डोहाळ जेवणच झालं.
तुकारामांच्या उरीतले वास्तव्य संपल्यामुळे बहिणाबाईंचा दैनंदिन कार्यक्रमात थोडा बदल झाला. तुकारामांच्या अगदी जवळकीने त्यांचा काही काळ फार प्रसन्नतेत गेला. तिथे त्यांना काही काव्यही सुचलं. माझा दीनानाथ दीनबंधू हरी, नांदे भीमा तीरी पंढरीचे, विटे नीट उभा समचरण साजिरी, पाऊले गोजरी सुकुमार, वैजयंती माला रुळतसे गळा, कासेसी पिवळा पितांबर, भाळी ऊर्ध्व पुंड्रू कुंडली गोमटी, चंदनाची उटी सर्वांगाशी, शिरी टोप साजे रत्नाचा साजरा, काढी येला तुरा मोती यांचा, जैसा हिऱ्यासा शोभती दंतपंकती, वहेणी म्हणे ध्यानी हृदया माझी. बहिणाबाईला विठ्ठलाशिवाय दुसरं काही सुचेना. मात्र त्यांच्या या आनंदी जीवनात मुंबाजीच्या विविध त्रासाने त्या त्रस्त होते. भावभक्तीत खंड पडायचा, वाईट वाटायचं. कारण नसताना त्यांना हा छळ मांडला होता. तो तुकारामांच्या कोणत्याच भक्ताला सुखानं राहू देत नव्हता. देहू त्याचा विरोध मोडून काढणारं कोणी नव्हतं, हे दुर्दैव. जानकीबाईंनी बहिणाबाईंच्या बाळणपणाची सगळी तयारी करून ठेवली होती. औषधी मात्रा काढा तर घरी होताच. बहिणाबाईंना त्रास सुरू होताच आऊजींनी मात्रा दिली. तुपाजीला बोलावणं गेलं. त्या आल्या आणि लगेच त्यांनी बहिणाबाईंची सुटका केली. कन्यारत्न झालेलं पाहून बहिणाबाई म्हणाल्या, राधाच मुलीच्या रूपानं माझ्या पोटी आली. बऱ्याच बायका भेटून गेल्यावर बराच वेळ बहिणाबाई एकट्याच होत्या. त्यांना तो उरीतला प्रसंग आठवला. देवळाजवळील ओवरीत एकदा ध्यानात बसावं असं त्यांच्या मनात खूप वाटत होतं. पण रत्नाकरांचा विचार करून त्या गप्प बसल्या. पण त्यांना लवकरच संधी मिळाली. रामजी बरोबर ते पुण्याला लग्नाला गेले. याचा फायदा घेऊन आऊजींना विचारून त्या 3 दिवस ध्यानस्थ स्थितीत राहिले. तिसऱ्या दिवशी स्वतः तुकाराम महाराज त्यांचे समोर बसले होते. ते म्हणाले, बहिणा, हा तुझा 13वा जन्म आहे. योग मार्गात तुला गती प्राप्त झाली असल्यामुळे यापुढे तुला जन्म नाही. पतिदेवांची सेवा करून सुखाने राहा. त्यांनी मस्तकी हात ठेवला आणि काव्यशक्तीची प्रेरणा दिली. हे स्वप्न म्हणावं की जागृतावस्था हे त्यांना त्यावेळी समजलं नाही. आणि आताही त्या तोच विचार करीत होत्या. बहिणी म्हणे, हात घातला मस्तकी देह तो या लोकी आढळेना. त्यांना तुकारामांचा हात स्पष्टपणे जाणवला होता. त्यांची ती दैवी वाणी अजूनही त्यांच्या कानात घुमत होती. हे कोडे उलगडत नव्हते. त्यांनी खूप विचार केला. शेवटी त्यांना जाणवलं, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. महादजींच्या वाड्यात बारशाचा सोहळा पार पडला. सुवासिनी कन्येला पाळण्यात घातलं. नाव काशी ठेवलं. महादजी पंतांना मुलगी नसल्यामुळे काशीचं खूप कौतुक झालं. काशी कलेकलेनं वाढत होती. ती रांगती झाल्यावर एक दिवस आऊजी म्हणाले, रत्नाकर, आम्ही आता देवगावाला जातो. आमच्यामुळे तुम्हाला तुमचं गाव सोडून यावं लागलं. आता तुमचा खऱ्या अर्थानं संसार सुरू झाला. तो तुम्ही सुखाने आनंदाने करा. तुकोबाच्या गावात आणि त्यांच्या सान्निध्यात तुम्हाला काही कमी पडायचं नाही. आमच्या उर्वरित जीवनाची आम्ही नव्यानं देवगावात सुरुवात करतो. बहिणाबाईंनी व रत्नाकरांनी त्यांना थांबवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ते ठाम होते. एका पहाटे जानकीबाई आणि मुलांसह आऊजी देवगावला निघाले. रत्नाकर आणि बहिणाबाई काशीसह दारात उभ्या होत्या. डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. आई वडील आता पुन्हा दिसणार नाहीत असंच त्यांना वाटत होतं. किती करू शोक, पुढे वाढे दुःख दुःख. आता जाणसी ते करी, माझे कोण मनी घरी. नेहमीप्रमाणे बहिणाबाई गोठ्यात कपिलेच्या चारा घालण्यास गेली असता कपिला गोठ्यात नव्हती. बहिणाबाई जोरात ओरडले. रत्नाकर लगेच बाहेर आले. ओरडा ऐकून महादजी पंत आणि कौसल्याबाई आल्या. महादजी पंत म्हणाले, रात्रीतून गाय नाहीशी व्हावी? आश्चर्य आहे. मला वाटते ही करामत त्या मुंबाची असावी. त्यावर रत्नाकर म्हणाले, मला त्याने परवाच दम दिला होता. तुम्ही लवकर देऊ सोडा, नाही तर तुम्हाला पळवून लावलं जाईल. मी पुण्यापर्यंत तुमच्या त्या तक्रारी गेल्या आहेत. अंमलबजावणी होण्याच्या आत इथून काळं करा. मग नक्कीच त्याने गाय पळवली. महादजी पंत म्हणाले, त्याच्या धमकीला घाबरू नका. तुम्ही माझ्या वाड्यात सुरक्षित आहात.
गाईचा शोध आपण लवकरच घेऊ, काळजी करू नका. राधा गेल्यापासून कपिला उदास होती, त्यामुळे बहिणाबाई तिच्या जीवापलीकडे तिची जपणूक करत होते. त्यांना रडू आवरेना. रत्नाकर त्यांची समजूत काढत होते. तुकोबांची पाठ एकाएकी सुचली. काठीचे वळ त्यांच्या पाठीवर उमटले. सारी पाठ चांगलीच ठणकत होती. काळी निळी पडली होती. साऱ्या देहूत वार्ता पसरली. तुकारामांना स्वतःला आश्चर्य वाटत होतं. त्यांना समजलं काय कोणी नेली ते. त्या गाईला तो मारत होता, वळ मात्र तुकोबांच्या पाठीवर आले होते. ही पांडुरंगाची किमया आहे हे त्यांनी ओळखलं. तुकोबांनी मनोभावे पांडुरंगाची गाईच्या सुटकेसाठी प्रार्थना केली. गाय मुंबाजीनेच पळवली हे सर्वांना कळलं. मुंबाजी गाईला घरात बांधून काठीनं बडवत होता. वळ मात्र तुकोबांच्या पाठीवर उठत होते. तिला चारा पाणी काही न देता 3 दिवस हा प्रकार चालू होता. अखेर पांडुरंगाने तुकोबांची प्रार्थना ऐकली. चमत्कार झाला. मुंबाजीच्या घराला आग लागली. मुंबाजीनं आरडाओरडा केल्यावर लोक पाणी घेऊन धावू लागले. आगीचा जोर कमी झाल्यावर काही लोक आत शिरले. बहिणाबाईंची गाय ढेपाळून पडली होती. तिला चारा पाणी दिलं नव्हतं. लोकांनी कपिलेला बाहेर गणलं. मुंबाजी पळून गेला. लोकांनी कपिलेला बहिणाबाईंकडे नेताच गाय एकदम हमरून धावली. बहिणाबाईनं तिला मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातल्या धारा लागल्या. साऱ्या देहूत मुंबाजीची चिथू झाली. वार्ता कळताच तुकोबा धावत आले. त्यांनी गाईला वंदन केलं, प्रदक्षिणा घातल्या. लोक गोळा झाले. तुकोबांनी उद्गार काढला, तुझा माझा आत्मा एक सर्वगत, ते साक्षी निश्चित आली मज. तुकोबांचे मूळ शत्रू रामेश्वर भट्टही आले. नंतर त्यांनी तुकोबांचे शिष्यत्व पत्करले होते. दोघांच्याही पाठीवर वळ पाहून त्यांनाही रडू कोसळलं. रत्नाकर बहिणाबाईंनी दोघांनी घरात नेऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला. दोघांनी आशीर्वाद दिला. बहिणाबाईंचं घर पवित्र झालं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टभीती पर उपकारे. मंडळी, आज आपण इथे थांबूया. उद्या पुढचा भाग आपण वाचूया. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद ताई. भेटूया उद्या पुढच्या भागासह.